नमस्कार मित्रांनो, माझं नाव निकेश पाटील आणि तुम्ही पाहता ज्ञान मंदिर स्टुडिओ। आजचा आपला टॉपिक आहे हार्डवर्क करून सुद्धा लोक जॉबमध्ये का अटकतात। आज आपण याच्याचबद्दल चर्चा करणार आहोत। आज वास्तविकता चित्र खूप विचित्र बघायला मिळत आहे। लोक 10-10, 12-12 तास मेहनत करत आहेत, शनिवार रविवार सुद्धा कामाला जातात, तरी सुद्धा त्यांचं आयुष्य पुढे जात नाही आणि ह्याच गोष्टींचा त्यांना खूप सारे टेन्शन आहे। त्याला प्रमोशन भेटतं, सॅलरी वाढते, पण त्याला फ्रीडम भेटत नाही। मग तो खूप सारं फ्रस्ट्रेशन होतो आणि बोलतो की मी एवढी सारी मेहनत करून सुद्धा मी पुढे का जात नाही, नक्की प्रॉब्लेम कुठे आहे। तर प्रॉब्लेम हा मेहनतीचा नाही, भीतीचा आहे। कारण आपण मेहनत ही चुकीच्या जागी करत आहोत। त्याच्याचमुळे आपण एका स्ट्रक्चरमध्ये अडकलेलो आहोत। मिडल क्लास माणसाला नेहमी एकच शिकवलेलं आहे की रोज उठ, कामाला जा, काम पूर्ण कर, टार्गेट्स कंप्लीट कर, मेल्स टाक, मीटिंग्स अटेंड कर। हे सर्व त्यावेळी मोमेंट वाटत असेल, पण हे सर्व बिझी ठेवण्याचे कारण आहे। कारण हार्डवर्कमुळे आपण स्वतःला बिझी ठेवतो आणि स्वतःला बिझी ठेवल्यामुळे आपल्याला कुठलाही फ्री टाईम भेटत नाही। आणि जर आपल्याला फ्री टाईम भेटला तर आपण स्वतःला क्वेश्चन विचारू आणि स्वतःला क्वेश्चन विचारून आपली स्वतःची एक डायरेक्शन चेंज करू आणि आपण केलेली डायरेक्शन चेंज ही सिस्टमला कधीच आवडणार नाही। म्हणून मिडल क्लास माणसाला हे बिझी ठेवण्याचे कारण आहे। जॉब हा मिडल क्लास माणसाला खूप सुरक्षित वाटत आहे, कारण रोज उठा, कामाला जा, कामावरून घरी या, महिना अखेरीस पगार घ्या, एवढंच त्याचं स्ट्रक्चर आहे। ह्या सर्व गोष्टी आपल्याला सिक्युअर वाटतात, पण ह्या गोष्टी सिक्युअर नाही आहेत। ह्या गोष्टी आपल्याला पाठी खेचत जातात। जॉब कधीच आपल्याला चॅलेंज करणार नाही किंवा पुश करणार नाही, कुठल्याही अनकम्फर्टेबल सिच्युएशनमध्ये टाकणार नाही। आपण एक त्याच रोडमध्ये अडकलेलो आहोत, त्याच्यामुळे आपली प्रगतीही तिथेच अटकलेली आहे। आणि आपल्यासारख्या मिडल क्लास माणसाचा एकच प्रॉब्लेम आहे की आपण जॉब कधीच सोडू शकत नाही। कारण जॉब जर आपण सोडला तर आपल्याला स्वतःशी सामोरी जावं लागेल आणि आपण स्वतःला सामोरी जाण्यासाठी अजूनपर्यंत रेडी नाही आहोत। जॉबमध्ये माणसाला काय रिवॉर्ड भेटतं? फक्त सॅलरी इन्क्रीमेंट, प्रमोशन, बोनस, ट्रिप्स, बस एवढंच। आपल्याला कधीच ओनरशिप देत नाही, कुठल्याही प्रकारचा डिसिजन मेकिंग आपल्या हातामध्ये नसतो, कुठल्याही प्रकारचा कंट्रोल आपल्या हातामध्ये नसतो। माणूस जेवढा वेळ जॉबमध्ये टाकतो तेवढाच तो त्यामध्ये अटकत जातो। आपल्या मिडल क्लास माणसाची पूर्ण लाईफस्टाईल ही आपल्या सॅलरीवरती डिपेंड करतं। म्हणजेच EMI, घराचा खर्च, फॅमिली एक्सपेक्टेशन्स, पर्सनल खर्च, हे सर्व त्याच्या सॅलरीवरती डिपेंड करतं। ह्याच गोष्टीसाठी तो नेहमी मेहनत करत राहतो, पण कधी तो स्वतःची व्हॅल्यू बिल्ड करत नाही। कारण व्हॅल्यू बिल्ड करायची असेल तर त्याला जॉब सोडावा लागेल, आणि जर त्यांनी जॉब सोडलं तर त्याची सॅलरी थांबेल आणि थांबलेली सॅलरी त्याला परवडू शकत नाही। कारण तो पूर्ण त्याची लाईफस्टाईल त्यांनी त्या सॅलरीच्या भोवती डिझाईन केलेली आहे। मिडल क्लास माणूस हा नेहमी जॉबवरती खूप सारी मेहनत करत असतो, कारण त्याला माहिती आहे जर आज आपण मेहनत केली तर आपला प्रमोशन लिस्टमध्ये नाव येईल। प्रमोशन लिस्टमध्ये जर आपलं नाव आलं तर आपल्याला सॅलरी हाईक भेटेल, आणि जर सॅलरी हाईक भेटली तर आपलं जीवन अजून सुरक्षित होईल, ही त्याची अपेक्षा असते। पण जॉबमध्ये आपलं एक नुकसान आहे की आपण खूप सारं टाईम हा जॉबला देतो। आपल्याला एक्सपिरियन्स येते पण जीवनाची क्लॅरिटी येत नाही। त्याचं कारण असं की आपण एकाच कंपनीमध्ये 6-7 वर्ष घासल्यानंतर आपण हे विसरूनच जातो की आपलं दुसरं काही आयुष्य आहे। मग आपण फक्त त्याच जॉबच्या सॅलरीच्या बेसवरती पूर्ण ॲडजस्टमेंट करत राहतो आणि आयुष्यभर आपण ॲडजस्टमेंटच करत राहतो। मिडल क्लास माणसाकडे पण स्किल्स आहेत, उदाहरणार्थ कोडिंग झाली, मार्केटिंग, डिझायनिंग, खूप साऱ्या स्किल्स आहेत, पण त्या स्किल्स तो त्याच्या जॉबसाठी वापरतो। तो त्या स्किल्सचा पर्सनली काहीच फायदा घेत नाही, मग त्या गोष्टीचा त्याला लेव्हरेजही भेटत नाही। कारण ज्या पण स्किल आपण जॉबसाठी वापरतो त्या रोलच्या असतात, नाही आपल्या पर्सनल। कारण तो जॉबचा रोलच तसा बनवलेला असतो की ह्या जागेवरती बसणारा हाच काम करेल,
मग तो तुम्ही कुठल्याही प्रकारची आणि कितीही मोठी जरी स्किल असेल तरी तुमचं नाव नाही लागत, त्या जॉबच्या पोस्टचं नाव लागतं. याच कारणामुळे तुमच्याजवळ कितीही मोठी स्किल असेल आणि तुम्ही जर जॉबसाठी यूज करत असेल त्या गोष्टीचा तुम्हाला लेव्हरेज कधीच भेटणार नाही. आपण जॉबमध्ये हार्डवर्क करत राहिल्यामुळे आपली रिस्क घेण्याची कॅपॅसिटी सुद्धा कमी होते आणि आपल्याला सर्व काही रिस्की वाटायला लागते. आपण कुठलीच गोष्टीची रिस्क घेत नाही, कारण आपण एक सर्वायवल मोडमध्ये गेलेलो असतो आणि एकदा माणूस जेव्हा सर्वायवल मोडमध्ये जातो ना, तेव्हा तो कुठल्याही गोष्टीची रिस्क घेत नाही, कारण तो त्या सर्वायवल मोडमध्ये आपली पूर्ण जीवन हे ॲडजस्टमेंटने करून ठेवलेलं असतं. त्याच्यामुळे तो कधीच कुठल्या गोष्टीची रिस्क घेत नाही. तो त्याचं मूल्यमापन बघूनच तो पुढे जातो. लोक जॉब करायला कधीच घाबरत नाही, कारण जॉब करणाऱ्या माणसाला कोण जज करत नाही. परंतु जर कोणी स्वतःच्या डिसिजनवरती काही सुरू केलं तर लोक त्याला खूप सारं जज करतात, पाठीमागे ताने मारणार, त्याला बॅड बिचिंग हे खूप करतात. कारण लोकांना अजूनपर्यंत ह्या गोष्टीची सवयच नाही की कोणीतरी आपल्यातलाच उठून काहीतरी सुरू केलं. त्यांना एवढंच समजतं की माणसाने शिकावं आणि जॉबला जावं, ह्याच्या पुढं ते विचार करतच नाही. म्हणून जॉब करणाऱ्यांना एक वेगळी रिस्पेक्ट असते. स्वतःचा स्ट्रक्चर बिल्ड करून उभा राहतो त्याला लोक वेगळ्या नजरेने बघतात. जॉब तुम्हाला डिसिप्लिन शिकवणार, रूल्स फॉलो करायला शिकवणार, टाईम मॅनेजमेंट शिकवणार, पण कधीच इंडिपेंडन्स करणार नाही. कुठल्याही प्रकारचा डिसिजन मेकिंग तुमच्या हातामध्ये देणार नाही, कुठल्याही प्रकारची ओनरशिप तुम्हाला देणार नाही. जॉब अशा प्रकारे आपल्याला लूपमध्ये ठेवतो. पण लोकांचं कसं आहे की हार्डवर्क करणं खूप सोपं आहे. कंपनीमध्ये जा, काम करा, तेवढं सांगेल तेवढं काम करा आणि घरी या. पण स्वतःचा डिसिजन जर घेतला त्याच्यामध्ये खूप सारी रिस्क आहे आणि त्या रिस्कला त्याला स्वतःला सामोरे जावं लागतं. कारण जॉब करणं खूप सोपं आहे. कंपनीमध्ये इंटरव्ह्यू द्या, पास झालात, काम करायची सुरुवात करा. पण स्वतःचा डिसिजन घेऊन काहीतरी सुरू करण्यासाठी खूप सारं करेज लागतं. कारण त्याला माहिती आहे की आपण जो डिसिजन घेतला आहे तो आपण स्वतःच्या हिमतीवरती घेतला आहे, त्याच्यासाठी फक्त स्वतःलाच जास्त मेहनत करावी लागेल. आणि ह्याच्यासाठी लोक स्वतःचा पाऊल कधीच पुढे टाकत नाही, तो नेहमी जॉब करत राहतो. कारण जॉबला जाणाऱ्या माणसांची एक वेगळी आयडेंटिटी असते. म्हणजे हा माणूस अमुक कंपनीमध्ये कामाला जातो आणि अशा पोस्टला आहे, हीच त्याची आयडेंटिटी बनून राहते आणि लोक त्या आयडेंटिटीलाच मानून चालतात पुढे. जॉबमध्ये हार्डवर्क करणं चुकीचं नाही आहे, ती खूप चांगली गोष्ट आहे. पण हार्डवर्क करून त्याच गोष्टीमध्ये अडकून राहणं ही खूप चुकीची गोष्ट आहे. कारण आपण त्याच लूपमध्ये अडकत चाललोय जे की आपल्याला कुठल्याही गोष्टीचं फ्रीडम देत नाही. मग तिथे हार्डवर्क करून तरी काय फायदा? किती वर्ष जॉब करणार, किती वर्ष सेम पोस्टला राहणार? तुम्ही स्वतःचं काहीतरी बिल्ड करा. मी खूप सारी माहिती या व्हिडिओच्याद्वारे तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हालाही तुमच्याबद्दल असेच प्रश्न पडत असतील तर ही माझी व्हिडिओ बघून जर तुम्हाला काही हेल्प झाली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच कंटेंट बघायचा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी अशाच प्रकारचा कंटेंट तुम्हाला घेऊन येत राहीन. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.